So good afternoon, students. Welcome to the last lecture of our chapter number 1. That is nothing but the introduction to civil engineering, and in which we are going to discuss the last topic of our discussion that has been left. That is nothing but relevance of civil engineering with other branches of engineering and technology. आता आपली जी civil engineering ही जी field आहे, ही field इतर branch सोबत कशा पद्धतीने कोरिलेट होते किंवा इतर ब्रांचेस मध्ये या ब्रांचचे काय ऍप्लिकेशन्स असावेत आहेत. ठीक आहे. अँड दॅट इज द लास्ट पार्ट दॅट वी आर गोइंग टू डिस्कस नाउ. In our previous session, if we are going to take a small recap, we have started our discussion with the introduction to roads. That is, what are the roads, what are the functions of the road, or what requirements if you want to construct a road. So what requirements do you have? Then after that, we have started with the discussion like flexible payment, rigid payment, the components of flexible payment or the rigid payment. त्यामध्ये आपण सबग्रेड सॉइल म्हणजे काय असतं, सबबेस कोर्स, बेस कोर्स, तुमचा सरफेस कोर्स, and the materials which we are going to use it in our road construction. That part we have discussed. After that, we have discussed the part of that is the classification of the roads with respect to the Indian Road Congress. We are having the 5 categories like your national highways, state highways, major district roads, other district roads, and your village roads. And the last part that we have discussed is nothing but the functional cross section, in which we have categorized road into the 2 parts. That is roads which is in embankment, ज्यामध्ये आपण रोड मध्ये भर टाकत असतो आणि रस्ता तो उंचवला जातो. सो जिथे फिल असणारे मटेरियल तो पार्ट दॅट वी कॉल्ड इट एज युअर roads in embankment. And second cross section we have discussed, that is nothing but roads in cutting. त्यामध्ये मग रोडचे जे वेगवेगळे कंपोनंट्स आहेत, लाईक युअर कॅरेज वे म्हणजे काय, किंवा शोल्डर्स म्हणजे काय, रोड मार्जिन्स मध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड आहेत, राईट ऑफ वे किंवा रोड लेन विड्थ म्हणजे काय, ठीक आहे, कॅम्बर म्हणजे काय, कर्व्स म्हणजे काय, हे जे रोडचे कंपोनंट्स आहेत, दॅट पार्ट वी हॅव डिस्कस्ड इन डिटेल in our previous session. Okay, so let's start with the last point of our discussion, relevance. आता ही जी आपली कन्स्ट्रक्शन फील्ड आहे ही इतर ब्रांच मध्ये कशी ऍप्लिकेबल आहे, ठीक आहे, काय काय ऍप्लिकेशन्स आहेत. सो लेट्स स्टार्ट द डिस्कशन विथ द फर्स्ट पॉइंट इज नथिंग बट विथ रिस्पेक्ट टू द मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांच. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांच मध्ये सिव्हिल इंजिनियर कशासाठी लागतो. सो इफ यू टेक द फर्स्ट पॉइंट, कन्स्ट्रक्शन ऑफ युअर वर्कशॉप फॉर द बिझनेस, सगळ्यात महत्वाचा पार्ट. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये येतं सर वेगवेगळ्या मोठमोठ्या मशीन, कार किंवा जे काही तुम्ही इन्स्ट्रुमेंट, छोट्यातले छोटे इन्स्ट्रुमेंट असू द्या, खेळे तयार करणे, खेळे तयार करण्याचे वर्कशॉप किंवा एखादी कंपनी असू द्या, किंवा मोठ्यातली मोठी जिथे लेथ मशीन किंवा मोठमोठ्या मशीन्स तुम्ही बघताय. आता ह्या मशीन ज्या राहतात, ह्या मशीन, त्या मशीन कन्स्ट्रक्शन मध्ये काही पार्ट आहे का आपला, त्या मशीनचं काहीतरी डिझाईन करतोय का आपण, नाही. आपण रोल कुठे प्ले करतोय, तर ते मशीनसाठी लागणारं जे फाउंडेशन असतं, ठीक आहे, त्या मशीनसाठी लागणारं फाउंडेशन, ती मशीन पार्ट कुठल्या तरी कॉन्क्रीटच्या पार्टवरती रेस्ट करतात, बरोबर आहे. हेवी मशीन असते, मग हेवी मशीन असेल तर खाली सरफेसही तुमचा तसाच पाहिजे, स्ट्रॉंग, बरोबर आहे. मग हा स्ट्रॉंग सरफेस तयार करण्याचं काम किंवा त्या मशीनला एक सपोर्ट तयार करण्याचं काम जो आपण तयार करतो, ठीक आहे, तिथे सिव्हिल इंजिनियर्स लागतात. What we are going to do, we are going to provide a foundation or the base part towards whatever the machines that we have. ठीक आहे. मग त्या इंडस्ट्रीचं कन्स्ट्रक्शन सुद्धा, इव्हन एखादा वर्कशॉप असेल, हा वर्कशॉप तुम्ही बघता ट्रस ज्याला म्हटलं जातं, ठीक आहे, स्टील ट्रस मेंबर. मग हा जो वर्कशॉप असतो, हे वर्कशॉप कन्स्ट्रक्शन करायचं काम सुद्धा कोण करत असतात, सिव्हिल इंजिनियर्स करत असतात. मग त्यामध्ये तो काय स्टेप्स फॉलो करतोय. ऍट फर्स्ट he is going to conduct a survey for the selection of site for workshop. What he is going to do, he is going to conduct this survey for the selection of site of workshop. वर्कशॉप कुठे बांधायचं आहे, त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी बांधायचं असेल तिथे तो सर्वे करतोय. दॅट मीन्स ही इज गोइंग टू टेक द मेजरमेंट्स, ठीक आहे. आफ्टर दॅट ही इज गोइंग टू प्रिपेअर अ व्हेरी नाईस प्लॅन फॉर दॅट पर्टिक्युलर वर्कशॉप. एक छानपैकी प्लॅन तो तयार करतोय. प्रिपेरेशन ऑफ द ड्रॉइंग्स अँड द डिझाईन डिटेल्स. मग त्या वर्कशॉपसाठी स्टील किती लागतंय, ठीक आहे, किंवा आरसीसी मेंबर असेल तर कॉन्क्रीट किती लागणार आहे, ठीक आहे. मग त्याचे कॅल्क्युलेशन तो करणार, इस्टिमेट त्याचा तयार करतोय, ठीक आहे. सुपरविजन अँड मॉनिटरिंग ऑफ द एंटायर वर्कशॉप. त्यानंतर डिझाईन द फाउंडेशन्स ऑफ मशिनरी. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या मेकॅनिकल ब्रांचमध्ये हे जे काही हेवी मशिनरीज असतात त्याचं फाउंडेशन तयार करण्याचं काम हा तो सिव्हिल इंजिनियर करत असतो. ओके, ते जे फाउंडेशन्स आहेत, हे फाउंडेशन तयार करायचं काम हे इंजिनियर्स करत असतात, सिव्हिल इंजिनियर्स. After that, construction of the roads, railway tracks, vehicles,
हे जे जिथे तुमच्या मोठमोठ्या मशीन्स असणार आहेत तिथे तुमचे इंजिनियर्स त्याचं फाउंडेशन क्रिएट करतात. जे वर्कशॉप किंवा जी कंपनी तयार करायची आहे, ठीक आहे, त्या कंपनीमध्ये जी काय असेंब्ली असणार आहे ती कन्स्ट्रक्ट करायचं काम हे ते इंजिनियर्स करत असतात. मोठमोठे फाउंडेशन्स तयार करतात, कारण आपल्या मशीन्स काय ह्या छोट्या नसतात. जर तुम्ही मेकॅनिकल फील्ड किंवा एखाद्या कंपनीला जर व्हिजिट केलेलं असेल तर तुम्ही बघितलं असेल, बरोबर आहे. छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट्स असतील किंवा मोठे मोठे इन्स्ट्रुमेंट असू द्या, सिव्हिल इंजिनियर इज मॅन्डेटरी. तुम्ही एखाद्या एसटी स्टँडला गेल्यानंतर तिथलं तुम्ही वर्कशॉप बघा एसटी स्टँड मध्ये, जिथे त्या एसटीचं रिपेअरिंग मेंटेनन्स केलं जातं. ते वर्कशॉप सुद्धा बांधण्यासाठी सिव्हिल इंजिनियर लागतात. म्हणून आपल्या एसटी महामंडळामध्ये सुद्धा सिव्हिल इंजिनियरची रिक्रुटमेंट असते. मी असं सांगेल की असं कुठलं क्षेत्र नाहीये की ज्यामध्ये सिव्हिल इंजिनियर तुम्हाला लागत नाही. ठीक आहे, हे मेकॅनिकल ब्रांचचं एक उदाहरण झालं. पुढे जाऊया आपण. If you got still any doubt, please unmute yourself and you can ask me the questions at the same time. Okay, let's move ahead. Relevance of civil engineering with other branch. Now we will take the example of electrical engineering branch. Okay, now what does it this in electrical engineering, what a civil engineer has to do? आता तुम्ही बघितलं असेल आपल्या घराच्या अवतीभोवती वायरी वगैरे गेलेले असतात, मोठमोठी टावर्स असतात, ट्रान्समिशन टावर ज्याला म्हणता तुम्ही. ठीक आहे, आता हे ट्रान्समिशन टावर ते एवढा उंच ट्रान्समिशन टावर असतं, त्याची हाईट जर बघताल तुम्ही 100 फूट 150 फूट 50 फूट या वेगवेगळ्या हाईट मध्ये ते तुम्हाला ट्रान्समिशन टावर बघायला भेटतं. मग एवढं ट्रान्समिशन टावर, हे ट्रान्समिशन टावर बांधायचं कसं? कारण ते एका जमिनीच्या स्पेसिफिक एरियामध्ये तुम्ही कन्स्ट्रक्ट करणार आहात, बरोबर आहे, त्याचं फाउंडेशनचा पार्ट. मग हा ट्रान्समिशन टावर बांधायचा असेल तर त्याच्यासाठी वी आर गोइंग टू कंडक्ट दिस सर्वेज फॉर द सिलेक्शन ऑफ द अलाइनमेंट्स. आपल्या वायरी खांब जे असतात हे खांब एका सरळ लाईनीतच बघितलीत ना, का वाकडी तिकडे असे वळणावळणाचे असतात, कुठे पण नाही. त्याची अलाइनमेंट मोस्ट ऑफ द टाइम्स यू आर गोइंग टू सी इन अ स्ट्रेट लाईन और इन वन अलाइनमेंट, इन वन डायरेक्शन ओनली. ठीक आहे, मी असं म्हणणार नाही की सर ते झिगझॅग किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जसं शेप असेल, जसं एरिया असेल तशा लोकॅलिटीनुसार ते कन्स्ट्रक्ट केलेले असतात. बट most of the times what they are going to do, they are going to keep it in one direction only. Okay, so civil engineer, as far as this electrical engineering branch is considered, in the construction of the transmission towers, civil engineers are going to play a vital role. What they are actually going to do, they are going to conduct this survey for the selections of that particular site and proper selection of the alignment. Okay, then he is going to prepare the plan for the foundation. ते ट्रान्समिशन टावर जे तुम्ही उंच टावर्स बघता किंवा आपला खांब बघा, लाईटीचा खांब जर बघता एका छोट्याशा एरियामध्ये असतो ना, तो खाली जर जमिनीमध्ये असतो त्याचं फाउंडेशन. मग एवढा उंच टावर तो इतके वर्ष 30 40 50 60 100 वर्ष त्या तेवढ्याशा पार्टमध्ये कसा रेस्ट करतो बरं? कारण त्याचं फाउंडेशन जे डिझाईन करायचं काम असतं ते इंजिनियर्स करतात, सिव्हिल इंजिनियर्स करतात. ठीक आहे, आणि ते प्रॉपरली झालं पाहिजे, नाहीतर मग खालच्या फाउंडेशन सकट तुमचा खांब बाजूला पडेल जोरदार वारा आल्यावरती, खाली जर त्याचं फाउंडेशन स्ट्रॉंग नसेल तर, बरोबर आहे. मग त्या फाउंडेशनचा प्लॅन, त्याचं डिझाईन, त्याचं ड्रॉइंग आणि त्याचं इस्टिमेट तयार करायचं काम हे ते सिव्हिल इंजिनियर्स करत असतात. ठीक आहे, पूर्ण ट्रान्समिशन टावर्स, आता शेतीमध्ये वगैरे मध्ये बघितले असतील तुम्ही, मोठमोठे ट्रान्समिशन टावर्स असतात किंवा आपल्या कॉलनीतल्या लाईटीचे खांब, ते खाली फाउंडेशन, खाली मातीमध्ये फिक्स केले असतात ना, मग तिथे फाउंडेशन टाकलेलं असतं. ठीक आहे, तिथे कॉन्क्रीट फिलअप करून ते फिक्स केलेले असतात. मग ते किती कॉन्क्रीट टाकायचं आहे, त्याला काय डिझाईन करायचं आहे, किती स्टील टाकायचं आहे, हे सगळं ते डिझाईन करायचं काम ते इंजिनियर्स करत असतात, सिव्हिल इंजिनियर्स. त्यामुळं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा आपल्या सिव्हिल इंजिनियर्स हे मॅन्डेटरी आहेत. आता गव्हर्नमेंट जर तुम्ही बघताल, आपलं जर MSCB बोर्ड असेल किंवा आपलं जे महाट्रान्सको म्हणून आहे, ठीक आहे, यामध्ये सिव्हिल इंजिनियर्सची रिक्रुटमेंट होत असते, दरवर्षी होत असते. त्यांचं कामच असतं ट्रान्समिशन टावरचं इन्स्टॉलेशन करणं. ठीक आहे, त्यानंतर आहे कन्स्ट्रक्शन ऑफ हायड्रो पॉवर जनरेशन प्लांट, म्हणजे जिथं जलविद्युत निर्मिती केंद्र, उंचावरनं पाणी पडते, जे आपण आपल्या वॉटर रिसोर्स मध्ये बघितलं होतं बघा, वॉटर रिसोर्स सब डोमेन मध्ये उंचावरनं पाणी पडतंय. ठीक आहे, आणि त्या पाण्याद्वारे वीज निर्मिती केली जाते. मग हे जे काही हायड्रो पॉवर स्टेशन, हे जे जलविद्युत निर्मिती केंद्र असतं, ते संपूर्ण केंद्र बांधण्याचं काम हे ते इंजिनियर्स करत असतात. मग त्यासाठी काय करत असतात ते, at first they are going to select the site proper and then they are going to carry out this survey. आधी ते साईट सिलेक्ट करणार आहेत आणि त्यानंतर त्याचं
सर्वे करणार आहेत. सर्वे म्हणजे काय करतात रे? ऍक्च्युली दे आर गोइंग टू टेक आउट दी मेजरमेंट्स. आफ्टर दॅट they are going to prepare the nice plan, then they are going to prepare the design for the same, going to prepare the estimate for the same, and in all they are going to construct that hydropower generation plant. Again, that is the part which is related with the electrical engineering. ठीक आहे, हा झाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल. त्यानंतर आहे ऑटोमोबाईल. आता ऑटोमोबाईल म्हणलं की गाड्यांचे वर्कशॉप तुमच्या डोक्यामध्ये आयडिया आलीच असेल. ऑटोमोबाईल गाड्याशी रिलेटेड 2 व्हीलर 4 व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत आपल्याकडे. टीव्हीएस असेल, इतर हिरो होंडा कंपनी असेल, स्प्लेंडरची असेल, कुठली हिरो होंडाचीच, ठीक आहे, किंवा आता जे तुम्ही ऐकता स्कॉडा, ठीक आहे, ह्या ज्या काही कंपन्याज आहेत 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या, यांचे जे वर्कशॉप बांधायचे असतात ते वर्कशॉप कोण बांधून देत असतात? तर सिव्हिल इंजिनियरच बांधून देत असतात. त्यानंतर त्या एखाद्या गाडीचा पार्ट तयार करण्यासाठी जर ते एखाद्या मशीन यूज करतात आणि जर ते मशीन हेवी असेल तर ते मशीन, त्या मशीनसाठी लागणारं फाउंडेशन हे ते सिव्हिल इंजिनियर्स कन्स्ट्रक्ट करत असतात. त्या मशीनसाठी लागणारं फाउंडेशन ते सिव्हिल इंजिनियर कन्स्ट्रक्ट करत असतात. ठीक आहे. सो इन ऑटोमोबाईल सेक्टर ऑल्सो सिव्हिल इंजिनियर्स आर गोइंग टू प्ले ए व्हायटल रोल. ठीक आहे. मेटलर्जिकल ब्रँच मध्ये जर बघायचं, मेटलर्जी म्हणजे धातुशास्त्र. ठीक आहे, धातुशास्त्र. एक मेकॅनिकल इंजिनिअरिंगची अशी पॅरेंट ब्रँच म्हणूया आपण त्याला. ठीक आहे, मेटलर्जिकल जे मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्स त्याबद्दल ते रिलेट करते. मेटल बद्दल थोडक्यात कुठलं मेटल तुम्ही यूज करताय, कॉपर, आयर्न, ब्रास, स्टील, जे काय असेल, सो त्याबद्दलचा डिटेल स्टडी राहणार आहे. सो त्यामध्ये सुद्धा डिटेल ऑफ दॅट फर्नेस, जे काही फर्नेस म्हणजे भट्टी तयार होते, ठीक आहे, त्याचं डिझाईन किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन जे असतं ते सिव्हिल इंजिनियर्स करत असतात इन युअर मेटलर्जिकल इंजिनिअरिंग ब्रांच. ठीक आहे. त्यानंतर आहे मरीन engineering branch. We are going a little bit faster because today we are going to wind up our chapter number 1 and this is the last part that we are discussing. So marine engineering मध्ये काय applications आहेत as we have discussed in our previous session also. ठीक आहे. मरीन इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात महत्त्वाचं ऍप्लिकेशन डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ द पोर्ट्स, हार्बर्स अँड दी जेट्टीज. पोर्ट्स हार्बर्स म्हणजे काय? ऑलरेडी वी हॅव डिस्कस दिस. हार्बर्स, हार्बर म्हणजे काय? बंदर, जिथं जहाजांचं पार्किंग केलं जातं. ठीक आहे, जे पाण्यावरती जे काय दळणवळण होतं भारतामध्ये, ठीक आहे, जहाजांद्वारे मोठमोठं मटेरियल आणलं जातं, ते जहाजाद्वारे आणलं जातं. मग ते जहाज कुठेतरी तुम्हाला पार्क करावं लागतं. कुठे पार्क करताय? तर ज्या ठिकाणी पार्क करत असतं त्याला हार्बर्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. ते हार्बर्स आर्टिफिशियल असतील किंवा नॅचरल हार्बर्स असतील, कशाही पद्धतीने असू द्या. ठीक आहे. जिथे बिझनेस ट्रेडिंग चालतं, जहाजाद्वारे मोठमोठे माल तुम्ही मूव्हीज मध्ये वगैरे बघितलं असेल. ठीक आहे, जहाजाद्वारे माल आणला जातो आणि तो तिथे स्टोअर केला जातो आणि त्यानंतर तो सिटीमध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो. ठीक आहे. मग हे जे ठिकाण आहे जिथे ते बिझनेस ट्रेडिंग चालतं त्याला हार्बर्स असं म्हटलं जातं. आणि पोर्ट्स म्हणजे असं ठिकाण जिथे ते जहाजांचं काही रिपेअरिंग किंवा मेंटेनन्सचं काम असतं छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये. ठीक आहे, त्याला म्हटलं जातं पोर्ट्स. ठीक आहे. हे पूर्ण जहाज किंवा सॉरी हे जे पूर्ण हार्बर कन्स्ट्रक्ट करायचं आहे ते कन्स्ट्रक्शन पूर्ण सिव्हिल इंजिनियर्स करत असतात. ठीक आहे. केमिकल इंजिनिअरिंग मध्ये केमिकल फॅक्टरीज त्याचं कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, केमिकल इंजिनिअरिंग बद्दल जर बोलायचं झालं तर केमिकल फॅक्टरीजचं कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. मग कन्स्ट्रक्शन ऑफ द केमिकल स्टोरेज प्लांट असेल, मोठमोठे तुम्ही प्लांट्स बघितले असतील जिथे केमिकल सॅच्युरेट केले जातात किंवा स्टोअर केले जातात. ठीक आहे, त्याच्यावरती काय जे प्रोसेस त्यांना करायची असेल तर ते केमिकल फॅक्टरी जर तयार करायची असेल तर ते फॅक्टरी कन्स्ट्रक्ट करण्याचे काम ते इंजिनियर्स करत असतात, सिव्हिल इंजिनियर्स. कम्प्युटर सायन्स मध्ये डेटा मेकिंग सॉफ्टवेअर. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं कम्प्युटरमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग ही सगळ्यात जास्त, आम्ही असं म्हणेल आजच्या ट्रेंडला जास्त यूज करतात. कारण आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये खूप सारे सॉफ्टवेअर आपण यूज करतो. यामध्ये ऑटोकॅड असं तुम्ही एक सॉफ्टवेअर ऐकलं असेल, ऑटोकॅड. Through this software, what actually we are going to do, we are going to make a nice plan of your home. घरामध्ये जर तुम्हाला प्लॅन काढायचा असेल 2D किंवा 3D असं तुम्ही ऐकलं असेल ना, 2D प्लॅन्स असतील किंवा 3D प्लॅन असेल तर हे प्लॅन तुम्ही त्या ऑटोकॅड सॉफ्टवेअरद्वारे ड्रॉ करू शकताय. ठीक आहे. मग हे सिव्हिल इंजिनिअरिंग साठी लागणारे जे सॉफ्टवेअर्स असतात ते सॉफ्टवेअर्स आपण बाय टेकिंग द हेल्प ऑफ कम्प्युटर इंजिनियर्स, ओके, वी आर गोइंग टू प्रिपेअर दॅट सॉफ्टवेअर्स. ओके. ह्याच्यामध्ये अजून एक टेक्निक आहे जे रिसेंटली तुम्ही ऐकले असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, की जो आपण इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा भाग आहे. आणि त्यामध्ये आहे अजून एक इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT ज्याला म्हटलं जातं. ठीक आहे,
मग ह्या IoT टेक्नॉलॉजीचा काय यूज होतो, म्हणजे ती सिव्हिल आणि कॉम्प्युटर कसे कोरिलेट आहेत हे मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, त्याचं एक एक्झाम्पल सांगतो. आपल्याकडे बऱ्याचशा वेळेस काय होतं की असे काही एरियाज असतात की ज्या एरियामध्ये पावसाळ्यामध्ये खूप सारं पाणी साचतं, तीव्र उतार असेल किंवा स्लोपिंग सरफेस असेल, तर एका ठिकाणी कुठेतरी पाणी साचतं. दरवर्षी तो प्रॉब्लेम आहे की त्या एरियामध्ये सारखं पाणी साचून राहतं, पाणी ड्रेन आउटच होत नाही. तर अशा ठिकाणी तुम्ही तिथली जी सिवर लाईन जी डिझाईन करत असता, ठीक आहे, सिवर लाईन ते डिझाईन करण्यासाठी तुम्ही हे IoTचा हेल्प घेऊ शकता, इंटरनेट ऑफ थिंग्स. यामध्ये ते काही सेन्सर्स इन्स्टॉलेशन असेल आणि सेन्सर्सद्वारे जो डेटा कॅप्चर केला जातो तो डेटा कन्वर्ट केला जातो. ठीक आहे, कन्वर्ट करून मग तुम्हाला कळतं की यस, हा जो पाईप आहे जो तिथं सिवर लाईन मध्ये सपोज एखादा पाईप आहे, त्या पाईपामध्ये वॉटरची लेवल किती आहे हे सुद्धा तुम्हाला ऍक्च्युली कळते. त्या वॉटरवरती ऍक्ट होणारं प्रेशर विदाउट बिंग इन फिजिकल कॉन्टॅक्ट, डायरेक्ट तिथं जाऊन तपासणी करता त्या सेन्सर्सद्वारे किंवा ह्या टेक्नॉलॉजीद्वारे तुम्ही त्या वॉटर ची हाईट किती आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येतं की आता हे सिवर लाईन जी आहे ही किंवा तो जो एरिया असेल त्या एरियामध्ये वॉटर किती वेळ सॅच्युरेट राहू शकतं, कशा पद्धतीने तुम्ही ते ड्रेन आउट करू शकता. ठीक आहे, हे सिव्हिल इंजिनिअरिंगचे काही ऍप्लिकेशन्स आहेत कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सोबत. ठीक आहे, मेकिंग द सॉफ्टवेअर्स यामधला महत्वाचा पार्ट आहे. फक्त ऑटोकॅडच नाही, असे खूप सारे बिल्डिंग सॉफ्टवेअर्स आहेत. ठीक आहे, एक 40 ते 50 बिल्डिंग सॉफ्टवेअर्स आहेत आपल्याकडे. रोड तयार करायचा, तुम्ही कॉम्प्युटरवरती रोड कन्स्ट्रक्ट करू शकता, रोडचं डिझाईन देऊ शकता. ठीक आहे, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स त्यासाठी तयार केलेले. एखाद्या बिल्डिंगचं एस्टिमेट काढायचं आहे, आपल्याकडे एस्टिमेटर नावाचं एक सॉफ्टवेअर असतं, एस्टिमेटर 2.0 म्हणून. त्याद्वारे तुम्ही बिल्डिंगच्या प्लॅननुसार त्याचं एस्टिमेट तयार करू शकता. सो व्हॉट ऍक्च्युअली वी आर गोइंग टू यूज, वी आर गोइंग टू यूज द नॉलेज ऑफ आवर कम्प्युटर सायन्स अँड देअर इंजिनिअरिंग in our civil engineering sector, or vice versa. We are also utilizing civil engineering field knowledge in their branch also. Okay, so in computer science and in engineering, for making the softwares, different softwares related to civil engineering field, त्यानंतर in as far as electronics and telecommunication engineering branch is considered, making the digital instruments for the surveying like your GPS. ठीक आहे, जीपीएस महत्वाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. कुठल्याही एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर तुम्ही जीपीएस द्वारे ती लोकेट करू शकता. मग जीपीएस इन्स्ट्रुमेंट बघायला जाताल तर ते एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, बरोबर आहे. त्यामध्ये काहीतरी आयसी किट्स असतात. ठीक आहे, कुठेतरी असे किट्स टाकून त्याचं इन्स्टॉलेशन केलेलं असतं. सो जीपीएस इट्स अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लाईक युअर टीव्ही, लाईक युअर मोबाईल. ठीक आहे, पण त्याचं ऍप्लिकेशन काय असतं, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही तो यूज करू शकता इन्स्ट्रुमेंट फॉर फाइंडिंग द पोझिशन ऑफ एनी ऑब्जेक्ट. मग जीपीएस असेल, आता तुम्ही ड्रोन हा शब्द सर्वांना परिचित आहे. ड्रोन इट इज यूज्ड इन सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड ऑल्सो to trace any object or any information regarding the object, as well as it is related with electronics and telecommunication field also. ठीक आहे, सो इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अगेन यामध्ये सुद्धा टीव्ही तयार करणाऱ्या कंपन्या असतील, फ्रीज तयार करणाऱ्या कंपन्या असतील किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस, त्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस तयार करण्यासाठी जे काही मशिनरीज लागतात त्याचं फाउंडेशन मध्ये सुद्धा सिव्हिल इंजिनियर्स महत्वाचे ठरतात. ठीक आहे, सो there is no other branch, no any branch where a civil engineer is not required by that company or by that particular firm. एसटी महामंडळ असू द्या, कम्प्युटर सायन्स कम्प्युटर्सची एखाद्या फर्म असू द्या, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसची फर्म असू द्या, गाड्या तयार करणारी फर्म असू द्या, म्हणजे इन ईच अँड एव्हरी ब्रांच ऑफ आवर इंजिनिअरिंग सेक्टर सिव्हिल इंजिनियर्स आर गोइंग टू प्ले अ व्हायटल रोल. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सिव्हिल इंजिनियर हा लागतच असतो. ठीक आहे, सो that's all about some relevance of our civil engineering sector with other branches of engineering and technology. Okay, already we have covered up this part. So this is the part which is left from our discussion. And with that note, I conclude that we have completed our chapter number 1 at this particular moment. So still, if you have any doubt, you can unmute yourself and you can ask me the questions. Do you have any doubt regarding the discussion? विचारू शकता. मी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे, जी काही वेगवेगळी आपली सब डोमेन्स किंवा इतर ब्रांचेस आहेत इंजिनिअरिंगचे, त्यामध्ये कसा सिव्हिल इंजिनियर रोल प्ले करतो. ठीक आहे, आणि काही ब्रांचेस आपण डिस्कस केले आहेत, मेकॅनिकल, कम्प्युटर, ईएनटीसी किंवा इलेक्ट्रिकल. ठीक आहे,
तसं सर्वच ठिकाणी लागतात इंजिनियर्स. काही डाऊट येऊ कुणाला यामध्ये? यस, नो, एनी रिस्पॉन्स फ्रॉम युअर साइड? नो सर. नो सर. ओके, सर्वांना हा पार्ट समजलाय? Yes, sir. हा. Yes, sir. Yes, sir. Okay. Still, if you have any doubt, you can put it in the chat box also. The forum is open for everyone. Please put all your doubts or clarity that you want regarding our chapter number 1 also. यापूर्वीचा जर कुठला पार्ट तुम्हाला अजूनही डिफिकल्ट वाटतोय अंडरस्टँडिंग साठी तरी तुम्ही विचारू शकता कुठलाही पॉइंट. सर म्हणजे पहिल्यापासून शॉर्ट मध्ये रिव्हिजन केल्यासारखं करा की पूर्ण चॅप्टर्स. पूर्ण चॅप्टर. ओके, लेट्स टेक अ स्मॉल रिकॅप. ओके, ऑफ आवर chapter number 1. See, in our chapter number 1, we have started with the definition of the word civil engineering. What is civil engineering? So it's a professional branch of engineering which deals with the design, analysis, construction, and maintenance of the structures, civil structures we called it. It may be your dams, it may be your roads, it may be bridges, it may be buildings. So design, analysis, construction, and maintenance of this infrastructural structures ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, मग त्याची जी बांधणी असते किंवा त्याचं जे डिझाईन असतं, हा ज्या फील्डमध्ये आपण स्टडी करतो त्याला सिव्हिल इंजिनिअरिंग सेक्टर असं म्हटलं जाते. ठीक आहे, त्यानंतर आपण सब डोमेन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग स्टडी केलते. सब डोमेन्स म्हणजे काय? सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे मध्ये कुठले कुठले उपप्रकार किंवा कुठल्या कुठल्या सब ब्रांचेस आहेत. ना त्यामध्ये तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, वी हॅव स्टार्टेड आवर डिस्कशन विथ द स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. ठीक आहे, की ज्यामध्ये स्ट्रक्चरल एलिमेंट्स आपण डिस्कस करतो बिल्डिंग्सचे. कुठले कुठले स्ट्रक्चरल एलिमेंट्स आहेत रे बिल्डिंगसाठी? स्लॅब, बीम, कॉलम आणि कॉलम फुटिंग हे तुमच्या बिल्डिंगचे स्ट्रक्चरल एलिमेंट्स असतात. मग ह्या स्ट्रक्चरल एलिमेंट्सचं डिझाईन, त्याचं अनालिसिस, कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्स ह्याचा जो स्टडी केला जातो तो स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये करतो. सेकंड सबडोमेन आपण स्टडी केली जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. मग जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये आपण कुठला पार्ट स्टडी केला? तर जिओटेक्निकल इंजिनिअरिंग इट डील्स विथ द स्टडी ऑफ द सॉइल or behavior of the soil under the different changing and loading conditions. भारतामध्ये काय सर्वत्र एकाच प्रकारची माती आहे का? नाही, वेगवेगळ्या लोकेशनला वेगवेगळ्या प्रकारची माती आहे. मग त्या मातीचे गुणधर्म तपासूनच तुम्ही डिसाईड करत असता की कुठल्या टाईपचं फाउंडेशन प्रोव्हाइड करायचं आहे. ठीक आहे, आणि हे फाउंडेशन प्रोव्हाइड करत असताना ते सॉइलचे कुठले कुठल्या पॅरामीटर्स तुम्ही स्टडी केले पाहिजेत, फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, मग त्यामध्ये सॉइलची सीबीआर व्हॅल्यू असेल, बिअरिंग कॅपॅसिटी असेल, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल, त्याचं कॉम्पॅक्शन असेल. सगळ्यात महत्वाचं रोड साईडमध्ये कॉम्पॅक्शन खूप महत्वाचा पार्ट असतो. त्याच्यामध्ये असलेलं मॉइश्चर कंटेंट किंवा ड्राय डेन्सिटी असे आपण सॉइलचे फिजिकल पॅरामीटर्स स्टडी करतो. हा झाला जिओटेक्निकल इंजिनिअरिंग बद्दल. जिओ म्हणजे काय? सॉइल. So geotechnical engineering, it relates with the behavior of the soil under the different changing and loading conditions. त्यानंतर आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग पार्ट स्टडी केला की ज्यामध्ये आपण डिझाईन ऑफ वॉटर सप्लाय सिस्टीम, डिझाईन ऑफ सिवर सिस्टीम, त्यानंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड पोल्युशन ह्या 4 गोष्टी डिस्कस केल्या. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये 4 मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन लाईक रोडवेज, एअरवेज, वॉटरवेज, ठीक आहे, अँड रेल्वेज या 4 मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन हा पार्ट आपण स्टडी केलेला आहे आणि त्याचं डिझाईन, अनालिसिस, कन्स्ट्रक्शन, मेंटेनन्स कशा पद्धतीने असतं. त्यानंतर वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये वॉटर रिसोर्स म्हणजे पाण्याचे कुठले कुठले सोर्सेस आहेत? तर डॅम, जिथे तुम्ही वॉटर स्टोअर करताय. ठीक आहे, स्टोअर करण्यासाठी. सो कन्स्ट्रक्शन ऑफ द डॅम्स, कॅनल्स, रिझर्वायर्स. ठीक आहे, हा जो पार्ट असतो दॅट पार्ट वी हॅव डिस्कस्ड इन अवर वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. म्हणजे पाण्याचे कुठले कुठले सोर्सेस आहेत आणि हे जे काही स्टोरेज सोर्सेस आहेत जिथे पाणी तुम्ही साचवताय त्याचं कन्स्ट्रक्शन, डिझाईन, मेंटेनन्स. ठीक आहे, हा सगळा पार्ट आपण वॉटर रिसोर्स मध्ये स्टडी केला. ठीक आहे, त्यानंतर सर्वे आपण ब्रांच स्टडी केली. सर्वे मध्ये टेकिंग आउट दी मेजरमेंट्स, मग कशा पद्धतीने मेजरमेंट्स घेतले जातात. ठीक आहे, सर्वे मध्ये सगळ्यात महत्वाचा प्रिन्सिपल असतो टू वर्क फ्रॉम होल टू पार्ट. ठीक आहे, we are going to find out the relative position of any object. Okay, that is what survey deals with and it's a fundamental branch of engineering. कुठलेही काम, कन्स्ट्रक्शन मेजरमेंट घेतल्याशिवाय तुम्ही चालू करत नाही. म्हणजे मेजरमेंट्स घेणं, टेकिंग द मेजरमेंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज रिलेटेड विथ द सर्वे.
त्यानंतर आपण रिमोट सेन्सिंग हा पार्ट स्टडी केला. ट्रेसिंग द इन्फॉर्मेशन और गॅदरिंग द इन्फॉर्मेशन इन युअर अबाउट इन युअर ऑब्जेक्ट without being in physical contact with that object. So that part we have discussed in our remote sensing subdomain. Okay, so likewise we have discussed some subdomains of civil engineering sector. Then architecture and town planning, की ज्यामध्ये टाउन प्लॅनिंग कसं असतं, ठीक आहे, एखाद्या बिल्डिंगचं. त्यामध्ये आपण चंदीगड सिटीचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं. चंदीगड असेल, मगरपट्टा सिटी असेल, महाराष्ट्रात बोलायचं झालं, लवासा सिटी आहे, ठीक आहे. ही काही उदाहरणं आपण डिस्कस केलेली होती. सो हे सबडोमेन्स नंतर आपण रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर इन द कन्स्ट्रक्शन सेक्टर. ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन करायचं असतं किंवा कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन मध्ये किंवा रोडचं म्हणा, तो सिव्हिल इंजिनियरला काय काय रोल प्ले करावे लागतात. एखादा प्लॅन काढणे, त्याचं डिझाईन ड्रॉइंग तयार करणे, लेआउट तयार करणे, त्यानंतर त्याचं अप्रुव्हल घेणे त्या प्लॅनचं, त्यानंतर त्याचं ऍक्च्युअल एक्झिक्युशन, त्याचं कन्स्ट्रक्शन, त्यानंतर त्याचं सुपरविजन, त्याचं मेंटेनन्स. मग हे कन्स्ट्रक्शन करत असताना तुम्हाला जर एक 600 स्क्वेअर फुटाचं घर बांधायचं असेल तर त्याच्यासाठी इस्टिमेट तयार करावं लागतं, ठीक आहे. म्हणजे त्याला किती खर्च येणार आहे बांधकामासाठी, किती मटेरियल लागणार आहे, हा पार्ट आपण डिस्कस केला. दॅट इज नथिंग बट रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर्स. त्यामध्ये आपण आर्बिट्रेटरचा सुद्धा पार्ट डिस्कस केलेला होता. म्हणजे जर इफ देअर इज डिस्प्यूट रिगार्डिंग द लँड, ठीक आहे, जर जागेबद्दल तुमचे वादविवाद असतील तर ते सिव्हिल इंजिनियर्स रिझॉल्व्ह करत असतात, ठीक आहे. सो दॅट इज नथिंग बट आर्बिट्रेटर. दॅट पार्ट वी हॅव डिस्कस. आवाज येत नाही. Hello, my voice is audible to everyone? Okay, now it is audible to everyone? Hello. Yes sir, yes येतोय ना क्लिअर? ओके. जर कुणाला आवाज माझा रिच आउट होत नसेल तर त्यांनी कृपया अशा एका शांत ठिकाणी जावं जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली असेल. ओके, सो दॅट पार्ट वी हॅव डिस्कस. दॅट इज रोल ऑफ आर्बिट्रेटर्स, supervision, maintenance, preparing the estimates, preparing the layouts, plan, ठीक आहे, डिझाईन ऑफ दॅट प्लॅन, ठीक आहे. सो त्यानंतर स्ट्रक्चरल एलिमेंटचा डिझाईन सगळ्यात महत्वाचा पार्ट. त्यानंतर आपण कन्स्ट्रक्शन स्टेप्स पाहिल्या होत्या. ऍक्च्युअली दॅट पार्ट इज नॉट देअर, बट स्टील फॉर युअर ऍडिशनल इन्फॉर्मेशन वी हॅव डिस्कस्ड कन्स्ट्रक्शन काय काय स्टेप्स असतात. म्हणजे आधी आपण खड्डा करतोय, ठीक आहे, आधी साईट क्लिअर करतो, बरोबर आहे. साईट क्लिअर केल्यानंतर आपण काय करतोय, लेआउट ड्रॉ करतोय. लेआउट ड्रॉ केल्यानंतर आपण एक्सकॅव्हेशन करतो सॉइलचं, तिथे खड्डे घेतो फाउंडेशन साठी लागणारे. त्यानंतर कॉलम फुटिंगचा पार्ट असेल म्हणजे सबस्ट्रक्चरचं कन्स्ट्रक्शन. मग कॉलम झाल्यानंतर प्लिन बीम असेल, प्लिन बीम मध्ये त्याच्यानंतर भर टाकता तुम्ही. त्यानंतर तुमचं स्लॅब बीम कॉलमचं कन्स्ट्रक्शन असेल. त्यानंतर हे झाल्यानंतर तुमचं ब्रिक वर्क आपण स्टेप बघितली होती, ब्रिक वर्क कन्स्ट्रक्शन. त्यानंतर तुमचं ब्रिक वर्क नंतर कन्सिल्ड वायरिंग, जर तुम्हाला आतमध्ये सिलिंग प्रोव्हाइड करायचं असेल. त्यानंतर इंटरनल प्लास्टरिंग, एक्सटर्नल प्लास्टरिंग, ज्याला फिनिशिंग म्हटलं जातं, प्लास्टरिंग आणि पेंटिंग. त्यानंतर टाईल कशी फिक्स करतात. त्यानंतर तुमचे जे वॉटर क्लोजेट्स किंवा सॅनिटरी फिटिंग्स असतात, घरातला नळ किंवा टॅप, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं हा पार्ट डिस्कस केला. घरामध्ये फर्निचर असेल कशा पद्धतीने डिझाईन करायला पाहिजे तो पार्ट डिस्कस केला. सो कन्स्ट्रक्शन स्टेप्स ऑल्सो वी हॅव डिस्कस्ड. रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर, प्रत्येक स्टेप वाईज काय काय रोल आहे तो आपण इन डिटेल डिस्कस केलेला आहे. अँड आफ्टर दॅट वी हॅव डिस्कस दी पार्ट ऑफ इंट्रोडक्शन टू रोड्स. म्हणजे रस्ता काय असतो, त्याचे वेगवेगळे कॉम्पोनंट्स काय, त्याचे प्रकार किती, 2 प्रकार मुख्य, फ्लेक्झिबल म्हणजे डांबरी रस्ता आणि कॉन्क्रीटचा रस्ता, ठीक आहे. मग त्याचे कॉम्पोनंट्स काय काय असतात, डांबरी रस्त्याचे काय काय पार्ट्स आहेत, कॉन्क्रीटच्या रस्त्याचे काय काय पार्ट्स आहेत, रस्ता कशासाठी बांधला जातो, फंक्शन काय रस्त्याचं, तो रस्ता कसा असला पाहिजे, त्यामध्ये काय काय मटेरियल तुम्ही यूज करताय, म्हणजे सॉइल असेल, खडी असेल, मुरुम असेल, डांबर असेल किंवा कॉन्क्रीट असेल, ठीक आहे. त्यानंतर त्याचे प्रकार ऍज पर दी IRC. IRC म्हणजे इंडियन रोड काँग्रेस, ठीक आहे. मग ती संस्था काय आहे त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन डिस्कस केलेली होती. नॅशनल हायवे म्हणजे नेमकं काय, स्टेट हायवे म्हणजे नेमकं काय, त्याचा डिझाईन स्पीड किती असतो, मेजर डिस्ट्रिक्ट रोड्स, अदर डिस्ट्रिक्ट रोड्स, विलेज रोड्स, ह्याच्या डेफिनेशन्स आपण डिस्कस केल्या होत्या. त्यानंतर फंक्शनल क्रॉस सेक्शन म्हणजे ऍक्च्युअल रोड जो तुम्ही बघता, ज्यावरती तुम्ही उभे राहता, त्या रस्त्याचे काय काय कॉम्पोनंट्स असतात की ज्यामध्ये कॅरेज वे किंवा पेमेंट असेल. मग शोल्डर म्हणजे काय, रोडच्या मार्जिन्स मध्ये कुठला कुठला पार्ट येतो, साईड ड्रेन्स असेल, बर्म्स असेल, ठीक आहे. दॅट पार्ट वी हॅव डिस्कस्ड. अँड ॲट द लास्ट वी हॅव डिस्कस्ड द रिलेव्हन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग विथ अदर ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग. Okay, so this is the small recap of our chapter number 1. Hope you like it the way I have defined each and every point. Are you getting now what we have discussed? In short, I have tried to cover it. Hello? Yes sir. Yes sir.
Yeah, that is the journey that we have traveled from our lecture number 1 to till date. Okay, around maybe 20-22 lectures we have engaged. And I have updated this chapter notes in your study material link also. So you please go through that and start your study now. Okay, for your chapter test. हॅलो सर. हा बोला. 13 तारखेनंतर तुम्ही लेक्चर टाकले वाटतं. That part I am going to update today only, because some lectures I have taken in another classroom, and sometimes I didn't get that much time to upload it. So today only I will finish that job also. Okay. आज तुम्हाला सगळे लेक्चर्स अपडेट झालेले दिसतील. काहीच नाही, आपले किती लेक्चर अपडेट करायचे राहिलेत का सांगतो मी तुम्हाला. टुडे आय हॅव कॅल्क्युलेटेड दॅट जस्ट 2 lectures, आय थिंक 2 or 3 lectures. 3 लेक्चर आणि कालच्या या आठवड्यात 2 झालेले लेक्चर्स. ठीक आहे. सो टुडे आय विल अपडेट एव्हरीथिंग. त्यासाठीच मी काल स्टडी मटेरियलची लिंक अपडेट केलेली आहे, की ज्यामुळे तुम्हाला सर्व नोट्स मिळतील. लेक्चर्स मी आज अपडेट करतो, जे राहिलेले आहेत 2-3 लेक्चर्स अपडेट करायचे ते, म्हणजे याच वीक मधले राहिलेले बेसिकली 15 तारखेपासून. अजून काही शंका कुणाला? See, 2 minutes we are having for the discussion. So still, if you have any doubt, put it in the chat box or unmute yourself and we will discuss it there. So that from Monday, I think on Monday, I think we are having, no, we don't have. On Tuesday, we are having lecture at 1:30 p.m. Online lecture I am talking about. Offline is there, but online at 1:30 p.m. So at that point, if your chapter test, if it is possible for me, I will take your chapter test. Okay, practice test, not chapter test, practice test. मंगळवारच्या लेक्चरला मी प्रॅक्टिस टेस्ट घेईल तुमची, जस्ट फॉर युअर प्रॅक्टिस. ओके. MCQ टाइप का? येस, MCQ बेस्ड. मला कशी आवडेल द्यायला, डिस्क्रिप्टिव्ह और MCQ बेस्ड? MCQ. Okay, so we will go with MCQ based test at that moment. Okay. मंगळवारी दुपारी 1:30 वाजता असतं आपला लेक्चर, त्यावेळेस घेईल मी. Somebody please remind me on Monday also. Okay. किती मार्क आहे सर? घेईल मी काय 30, 40, 50 जेवढे मला पॉसिबल. प्रॅक्टिस टेस्ट असणार आहे ती, काय असे तुमचे हे नसणार आहे. ठीक आहे. ओके सर. Nothing is decided right now. Just I will take your practice test. Okay. So somebody will remind me on Monday. सोमवारी ज्यांच्याकडे माझा नंबर आहे त्यांनी कॉल करून मला रिमाइंड करू शकता, सर उद्या आपली टेस्ट घ्यायची आहे. ठीक आहे. कधी कधी कामाच्या व्यापामुळे मे बी आय जस्ट फॉरगेट टू क्रिएट दॅट ऑल्सो. ओके. ओके सर, नंबर द्या. My number is there in your study material link. Okay. So you can take that number. It has been there. सर ऑप्शन असतील ना? Yes, definitely. 4 options. You have to choose the correct one. सर, हाँ. जे आपली युनिट टेस्ट होणार आहे ती सगळ्या डिव्हिजनचा क्वेश्चन पेपर सेम असणार आहे? No. Every teacher, because you are having different teachers for different divisions. Okay. So every teacher will set his or her own paper. So don't get in that mindset. ठीक आहे. तुमचा पेपर हा वेगळा असणार आहे. याचा एखादा पेपर आला म्हणून तुमचा सेम असेल म्हणजे त्याची गॅरंटी मी इथे बसून किंवा मी त्याबद्दल सांगू शकत नाही, कारण वेगवेगळे टीचर्स आहेत. मग ते सेमच काढतील, वेगळा काढतील, त्याचा विचार करू नका. तुम्ही फक्त जे तुमचा चॅप्टर असेल त्याचा स्टडी करा. ठीक आहे. Less than a minute is left to conclude. पण चालू व्हायचे एक्झाम.